पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीमध्ये बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या इसमांना अटक करून कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखा जुन्नर विभागाचे पथक नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक फौजदार दीपक साबळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सालीम साजिद पठाण वय 20 वर्षे राहणार शिपाई मोहल्ला जुन्नर हा सुझुकी एस्टीम गाडी MH12DE 2767 घेऊन नारायणगाव येथे येणार असून त्या गाडीत तलवारी आहेत। मिळालेल्या गुप्त माहितीवरून गुन्हे शाखा पथक तसेच नारायणगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने सदर ठिकाणी पंचांसमक्ष जाऊन संशयित इसमास ताब्यात घेतले असता त्याने त्याचे नाव सालीम साजिद पठाण राहणार शिपाई मोहल्ला जुन्नर असे सांगितले। त्याच्या गाडीची पंचांसमक्ष झडती घेतली असता गाडीमध्ये 10 मोठ्या तलवारी तसेच 2 लहान तलवारी आढळून आल्या। पंचांसमक्ष गाडी तसेच 12 तलवारी जप्त करण्यात आल्या असून सदरबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अक्षय नवले यांनी नारायणगाव पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे। त्यावरून नारायणगाव पोलीस स्टेशन भारतीय शस्त्र अधिनियम 1559 4-5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सालीम याने अजमेरहून प्रत्येकी 300 रुपयांना या तलवारी खरेदी केल्या होत्या। तलवारी जाड असून प्रसंगी घातक ठरू शकतात। अधिक तपास नारायणगाव पोलीस स्टेशनचे फौजदार जगदेव पाटील करत आहेत। सदरची कारवाई पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, प्रवीण संपांगे, पोलीस सब इन्स्पेक्टर जयदेव पाटील, सहाय्यक फौजदार दीपक साबळे, पोलीस हवालदार संदीप वारे, राजू मोमीन, अक्षय नवले, सत्यम केळकर, सोमनाथ डोके, मंगेश लोखंडे यांनी केली आहे।